मोठ्या राजकीय बातम्यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताबडतोब दिल्लीत अमित शहांसोबत शिंदेंची 50 मिनिटं बैठक। रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे शिंदेंनी तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। तर श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपच्या ऑपरेशन लोटसवरून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक पाठबळ। भाजपकडून पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर, माध्यमांसमोर थेट टीका टाळण्याबाबत नेत्यांना समज द्या। शिंदेंची भाजप नेत्यांवरून शहांकडे तक्रार, सूत्रांची माहिती। भाजपमध्ये इनकमिंग सुरू राहणार, राज्यभरात भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालवणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। आमच्यासोबत युतीत आलात तर वेलकम, नाही तर आडवं करणार। कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून युती न करण्याचे संकेत, तर भाजपकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्याचा मोरे यांचा आरोप। नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, हर्षवर्धन सपकाळ यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला। सत्तेसाठी लाचार असलेले तिन्ही पक्ष एकत्र आलेत, महायुतीवर टीका। महायुती सरकारमध्ये प्रचंड खतखत सुरू, पुढे खूप मोठा राजकीय स्फोट होणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, तर त्यांचे वाद विकोपाला गेले, ही तर त्यांची सुरुवात, थोरात यांचं वक्तव्य। नितीश कुमार उद्या दुपारी 1 वाजता बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। एनडीए विधिमंडळ नेतेपदी नितीश कुमार यांची निवड। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ। सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री बिहार दौऱ्यासाठी रवाना होणार। नितीश सरकारच्या उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। शिवसेनेचे मंत्री शिंदेंचं ऐकत नाही, त्यांचे बॉस फडणवीस। अंबादास दानवेंची टीका, अंबादास दानवेंना भविष्यात बॉस बदलायचा असेल म्हणून त्यांनी बॉसचा उल्लेख केला, उदय सामंत यांचा टोला। तर टॉप 9 राजकीय बातम्या। पार्थ पवारांचा सीडीआर काढावा, दमानी यांची मागणी। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। तर कॉल रेकॉर्ड तपासणी इतका कोणता मोठा गुन्हा केलाय, सूरज चव्हाण यांचा सवाल। मुंढवा जमीन प्रकरणाची चौकशी मोठ्या समितीला देण्याचा निर्णय चुकीचा, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायला हवी होती, रवींद्र धंगेकर यांचं मत। 99% भागीदारी असूनही मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। पार्थ पवारांना वाचवण्यात तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय, अंबादास दानवे यांचा महायुती सरकारवर निशाणा। विकास खारगे समिती मुंढवा जमीन प्रकरणी 1 महिन्यानंतर रिपोर्ट देणार। चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, हा भूखंड लाटता येणार नाही, यातून कुणीही सुटणार नाही, बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। अजित पवार वाचवा वाचवा म्हणत दिल्लीला गेले, अजित पवारांना मांडवली करण्यात यश आलं असेल। पार्थ पवार प्रकरणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दिलजमाई, पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। माझ्यावर केलेले आरोप चुकीचे, तेरणा ट्रस्टच्या आरोपांवरून राणा जगजितसिंह पाटील यांचं सुप्रिया सुळेंना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपनं पक्षप्रवेश दिल्याचा आरोप, तर ड्रग्ज प्रकरणात मीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, स्पष्टीकरण मला का देताय, सुळेंचा राणा जगजितसिंह यांना सवाल। भारतावर प्रेम करणारा, देशाचा अभिमान असणारा प्रत्येकजण हिंदू, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। वैयक्तिक उपासनेच्या पद्धतींकडे दुर्लक्ष करणारा राष्ट्रभक्त हा हिंदूच, भागवतांचं वक्तव्य। अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर होते वेटिंगवर। अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थानाच्या विकासावरून वाद, अंजनेरी पर्वतावर मंदिर व्हावं, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी। जागा वन विभागाच्या ताब्यात असल्यानं अडथळे।